आणि 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी एकूण किती लोक उपस्थित असणार आहेत, त्यांची आसन व्यवस्था कशी असेल, कोणाला कुठे जागा दिलेली आहे, त्याचा सविस्तर एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। नवीन सरकारचा अर्थात महायुती सरकारचा शपथविधी जो आहे तो 5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानावरती पार पडणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण आहोत आझाद मैदानावरती आणि मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती जय्यत तयारी होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे। जर आपण याची रूपरेषा पाहिली तर आपल्याला पाहायला मिळेल, समोर पाहतोय आपण हा प्लॅन आहे आणि यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 3 स्टेज जे आहे ते महत्त्वाचे असणार आहेत। एक स्टेज जो आहे तो मुख्य असणार आहे 100/60/8चा असा हा स्टेज असणार आहे आणि याच्यावरती पंतप्रधानपासून सीएम पासून सगळे असणार आहे। त्याच्या बाजूला जर पाहिलं आपण तर साधारणतः 80/50/7चा हा स्टेज असणार आहे आणि त्यामध्ये सगळे संत समाजसेवक जे आहेत ते असणार आहेत। आणि दुसरा जर स्टेज आपण पाहिला तर त्या ठिकाणी म्युझिक स्टेज असणार आहे। समोर जर अगदी पाहिलं तर या 3 स्टेजच्या समोर MP MLA यांच्यासाठी जवळपास 400 सीट्स जे आहे ते अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे। समोर बाजूलाच पाहतोय आपण VVIP साठी जवळपास 1000 सीट जे आहेत त्या राखीव ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पुढे पाहिलं आपण तर पार्टी ऑफिस बेरर म्हणजे काय BJPच्या असतील, NCPच्या असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय RPIच्या असतील आणि शिवसेना यांच्यासाठी जी आहे ती वेगळी यंत्रणा या ठिकाणी तैनात केलेली आहे। समोर मीडियासाठी जागा सोडलेली आहे आणि ही संपूर्ण जी जागा आहे साधारणतः 30 ते 40 हजार लोक बसतील अशी संपूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। आणि दोन्ही बाजूला आझाद मैदानाच्या बाजूला 6/16चे मोठमोठे कटआउट असणार आहेत, बॅनर असणार आहेत। हे 3 महत्त्वाचे स्टेज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच इतर सुद्धा कशी व्यवस्था आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास VVIP साठी 1000 सीट जे आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले आहे। त्यामुळे पाहतोय आपण संपूर्णपणे ही तयारी जी आहे ती जवळपास सुरू झालेली आहे आणि 5 तारखेला 5 वाजता मोठा जंगी या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। 30 ते 40 हजार लोक उपस्थित राहतील अशा प्रकारची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाची व्यवस्था जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे आता 5 तारखेला नेमकं मुख्यमंत्री पदाची शपथ या जागेवरनं कोण घेतोय याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली पाहायला मिळते। कॅमेरामन मनोज जयस्वाल, राजू सोनावणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।